नमस्कार. खंड 28वा, द्रोणपर्व भाग 3, जयद्रथ वधपर्व भाग 127वा. संजय पुढे सांगतो की त्यानंतर कौरवांचं सैन्य ठार मारलं जातं आणि ते तिघेही आणि कृष्ण जयद्रथाच्या ठिकाणी जाऊ लागतात. दुसरीकडे दुर्योधन द्रोणांना भेटायला जातो. त्याचा एक माणसाचाच रथ म्हणजे अगदी लहान रथ तो घेऊन जातो, कारण त्याला फार जलद द्रोणांकडे जायचं असतं. तो द्रोणांना भेटतो आणि सांगतो की अहो सरसेनापती, अर्जुन, भीम, कृष्ण आणि सत्यकी असे सगळे सिंधच्या राजाच्या शोधात त्याच्या भागात फिरत आहेत. ते कौरवांचे सगळे योद्धे मारत आहे. अशाने ते लवकरच जयद्रथापर्यंत पोचतील. आपण त्यांना कसं आवरायचं ते समजत नाही आहे. आपलासुद्धा ते पराजय करत आहेत. भीमानी कर्णाचा पराजय केला म्हणून तो युद्धातून निघून गेलेला आहे. तो कालचा पोरगा सत्यकी आपल्याला पराजित करून पुढे गेलेला आहे. भीमानी आपल्याला पळवलेलं आहे. हे सगळं काय होतं आहे? त्यांच्या झपाट्यामुळे कौरवांचं सैन्य नाउमेद झालेलं आहे. आता काय करावं ते समजत नाही आहे. सगळीजणं आपल्यालाच दोष देत आहेत. हे असं आपल्यासारख्यांकडून कसं झालं ते समजत नाही आहे. आणि आता असं दिसतंय की आपला नाश होणार हे स्पष्टपणे कळतं आहे. यापुढे आपण काय करायचं ते सांगा. जे झालं ते झालं, त्यावर एकमेकांना दोष देत न बसता पुढे काय करायचं ते आता आपण ठरवायला पाहिजे. जयद्रथाला कसं वाचवायचं ते आता मला सांगा. जे सांगाल तसं मी करून घेईनच. त्यावर द्रोण त्याला म्हणतात, ऐक माझ्या महान राजा, माझं मत सांगतो. आत्तापर्यंत पांडवांचे फक्त 3 वीर आपल्याला पराभूत करत आहेत. आपल्याला त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे. जिथे कृष्ण आणि धनंजय आहेत तिथे कौरवांना जास्त धोका आहे. आपलं सैन्य मागून आणि पुढून असे दोन्हीही बाजूंनी मार खात आहे. त्या परिस्थितीत जयद्रथाचं संरक्षण आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जयद्रथ अर्जुनाला घाबरतो. त्याला जास्त संरक्षण मिळालं पाहिजे. युयुधन आणि वृकोदरसुद्धा जयद्रथाच्याच मागावर आहेत. ते सगळे होत आहे कारण तू त्या द्यूताचा खेळ मांडलास. त्या शकुनीने तुला नादी लावलं आणि तू ते ऐकत गेलास. आता तो शकुनी आहे कुठे? द्यूतात जिंकणं किंवा हारणं नसतं, कारण तो एक खेळ असतो. परंतु आता ह्या खेळात मात्र जिंकणं किंवा हरणं होणार आहे. त्या शकुनीच्या खेळामुळे हे सगळं काही होत आहे. या युद्धाच्या खेळात जयद्रथ हा एक मोहरा आहे, ज्याच्याभोवती हा युद्धाचा जुगार खेळला जाणार आहे. जर आपण जयद्रथाला वाचवलं तर तो अर्जुन जातो. जयद्रथ गेला तर आपण हे युद्ध हारलो. अशी परिस्थिती आहे, हे तू आता लक्षात घे. आणि म्हणूनच जयद्रथाला संरक्षण देणं फार महत्त्वाचं आहे. ते जयद्रथाचं संरक्षण नसून सगळ्या कौरवांचं संरक्षणच आहे. म्हणून तू आता तिथे जा आणि जयद्रथाला बाहेर येऊ देऊ नकोस सूर्य मावळेपर्यंत. एकदाचा सूर्य मावळला की त्याला बिनधास्तपणे बाहेर येऊ दे. अर्जुनाचं अग्निकाष्ठ भक्षण पाहण्यासाठीच. सूर्य मावळायला अजून थोडासा समय बाकी आहे. आता माझ्याबद्दल मी सांगतो. मी इथे थांबून पांडवांचं इतर योद्धे पुढे जाणार नाहीत असं पाहणार आहे. तसं सांगितल्यानंतर दुर्योधन त्याप्रमाणे व्यवस्था करण्यासाठी पुन्हा परत जातो, जिथे जयद्रथाला लपवून ठेवलेलं होतं तिथे. द्रोणांनी जे सांगितलं ते तो पक्क ध्यानात ठेवून तसंच करणार असतो. त्याचवेळी पांडवांचे 2 संरक्षक युधामन्यू आणि उत्तम मौजाज कौरवांच्या फौजांमधून पुढे सरकत होते सव्यसाचीकडे जाण्यासाठी. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी अर्जुनाला तिथे जाताना कृतवर्मनाने अडवलं होतं. दुर्योधन त्या दोघांना थांबवण्यासाठी जोराचे प्रयत्न करण्याचे आदेश देतो. युधामन्यू दुर्योधनालाच बाणाने जखमी करतो, परंतु दुर्योधन युधामन्यूचं धनुष्य तोडतो. त्यानंतर तो त्याच्या सारथ्याला त्याच्या जागेवरून हलवतो. त्याने रागवलेला युधामन्यू दुर्योधनाचेच घोडे मारतो. दुर्योधनाच्या छातीत 30 बाण मारतो. त्याचवेळी उत्तम मौजास पांचालचा युवराज दुर्योधनाच्या सारथ्यालाच यमाकडे धाडतो. दुर्योधन त्याचे घोडे मारतो. त्याचे सहाय्यक, सारथी असं सगळंच काही मारून टाकतो. उत्तम मौज त्याच्या भावाच्या रथात चढतो. तो दुर्योधन त्याचे घोडे मारतो आणि ते तिथेच मरून पडतात. युधामन्यू दुर्योधनाचं धनुष्य निकामीच करतो. त्याचे घोड्या गेल्यामुळे तो गदा घेऊन खाली उतरतो. युधामन्यूवर तो चाहून जातो. ते दोघेही बंधू रथातून उडी मारतात. त्यावेळीच दुर्योधन त्याच्या गदेने त्यांचा रथ मातीत गाडण्याचा प्रयत्न करतो.
अशा रीतीने तो रथ बरबाद केल्यानंतर तो तुझा मुलगा मद्र देशाच्या राजाच्या रथात चढतो. याच वेळी पांचालाचे ते दोघेही लढवय्ये दुसऱ्या रथातून अर्जुनाच्या दिशेने निघून जातात. इथेच आपला 127वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 128. संजय पुढे सांगतो की त्या युद्धात सगळे पुढे काय होणार ह्या विचारात असतानाच कर्ण भीमाला आव्हान देण्याची तयारी करत असतो. त्याचा जो पराभव भीमाने आधी केला होता तो त्याला खुपत होता आणि त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी तो ते आव्हान देत होता. धृतराष्ट्र संजयाला विचारतात की मला सांग, अर्जुनाच्या शेजारीच भीम आणि कर्ण कसे द्वंद्वाचे आव्हान देतात. युधिष्ठिरसुद्धा कर्णाला घाबरत होता, मग ते द्वंद्व झालं कसं? युधिष्ठिर त्या विवंचनेत पडला असेल की भीमाने ते आव्हान का स्वीकारलंय. आता मला सांग संजया, भीम कर्णाचं आव्हान का स्वीकारतो? कर्ण कधीही हरलेला नाही आणि तो ब्राह्मणांना मानतो. त्याच्याबरोबर भीम कसा लढू शकेल? त्यांचं द्वंद्व अर्जुनाच्या रथाजवळ का होतं? कुंतीबरोबर झालेल्या संभाषणातून कर्णाला माहीत असतं की पांडव त्याचे आईकडूनचे बंधू आहेत. दुर्योधनाला सुद्धा ते सत्य माहिती असतं. भीमसुद्धा कर्णाने आधी केलेली कृष्णकृत्य लक्षात ठेवतच असतो. काय त्या परिस्थितीत ते द्वंद्व करणार होते का? माझ्या मुलाला वाटत होतं की कर्ण सगळ्या पांडवांना पराजित करेल आणि त्याप्रमाणे त्याचं सगळं नियोजन होतं. अशा परिस्थितीत कर्णाला तो भीमाशी का लढू देतो? मला सगळं सांग, कारण तू चांगलं सांगतोस. त्या द्वंद्वात कोण जिंकलंय ते मला ऐकायचं आहे. मग आता संजय पुढे सांगतो, त्या आधीच्या द्वंद्वात कर्णाला हरवल्यानंतर भीम अर्जुनाकडे निघतो. ते मी आधी तुला सांगितलेलंच आहे. कर्णाला तो पराजय खूपत असतो. भीम अर्जुनाकडे पोचतो. तोच मागून कर्ण वेगाने येऊन भीमाला पुन्हा आव्हान देतो. ते कृष्ण आणि अर्जुनाच्या समक्षच होतं. कर्ण भीमावर बाणांचा वर्षाव करतो, ज्यामुळे तो दिसेनासा होतो. ते भीमाला अपेक्षित नव्हतं. तो भीमाला ओरडून मोठ्यांदा बोलतो, अरे भीमा, मला माहीत नव्हतं की तुला धनुर्विद्या चांगली येते. मग मला तू पाठ का दाखवत आहेस? अर्जुनाला भेटण्याची एवढी काय घाई झाली आहे तुला? असं पळून जाणं कुंतीच्या मुलांना शोभत नाही. म्हणून आहेस तिथेच थांब. तुझ्या बाणांनी मला घायाळ करूनच दाखव. भीमसे ते आव्हानात्मक बोलणं ऐकतो आणि तो कर्णावर बाणांचा पाऊस पाडतो. त्याच्या मते तो कर्णाला मारून टाकण्याचाच विचार करत असतो. भीम त्या महारथीला द्वंद्वात हरवण्याचं निश्चित करतो. त्यांनी आधीच बरेचसे कौरव ठार मारलेलेही असतात. कर्ण ते सगळे बाण परतवत होता. कर्ण त्याच्याकडे पाहत हसतच होता आणि अधूनमधून त्याला वेडावूनही दाखवत होता. परंतु भीम मात्र मोठ्या द्वेषाने लढत होता. भीमाला त्या कर्णाचे वाकुलं दाखवणं बिलकुल रुचत नव्हतं. त्याचा राग अनावर होत असतो. भीम कर्णावर 70 बाण मारतो, परत 10ही मारतो. त्याच्या छातीवरच तो ते सगळे बाण मारत होता, परंतु त्याचा फारसा परिणाम कर्णावर होत नव्हता. ते होत असताना थोड्याच वेळात भीमाच्या रथाभोवती एक बाणांचं जाळं कर्ण विणत होता. त्यात भीम कैद झाल्यासारखाच दिसत होता. त्यानंतर कर्ण भीमाचं अभेद्य चिलखत फाडण्याचा प्रयत्न करतो. कर्णाचे बाण लागत असूनही भीम त्याचा फारसा विचार करत नाही आणि त्याचं शरसंधान चालूच ठेवतो. कर्णाच्या बाणामुळे भीमाला काहीही होत नाही. असं दिसत होतं की कर्ण त्याचं खरं कसब भीमावर लावतच नाही आहे. तो त्याच्याशी खेळत होता जसा मोठा भाऊ धाकट्या भावाशी खेळतो. भीम मात्र मोठ्या गांभीर्याने ते द्वंद्व लढत होता. भीमाला कर्णाचा तो खेळगडीपणा बिलकुल रुचत नाही. तो कर्णाला बाद करण्यासाठी त्याचं शरसंधान करत असतो. भीमाचे बाण कर्णाच्या सर्वांगावर लागत होते. कर्णाचे बाण भीम उलटवत होता. कर्ण पुन्हा भीमावर बाणांचा वर्षाव करू लागतो. त्याच्या बाणाने भीम साळुंकीसारखा दिसत होता. भीमाच्या सर्वांगातून रक्ताच्या धारा वाहायला लागल्या होत्या. ते जे काही घडत होतं ते भीमाला रुचत नव्हतं, कारण तो कर्णाला बाद करू शकत नव्हता. ते होत असताना भीम कर्णाचं धनुष्य तोडतो. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकतं. त्यानंतर तो त्याच्या घोड्यांना जखमी करतो. त्यानंतर तो त्याच्या सारथ्यालाही इजा करतो. नंतर कर्णाच्या छातीत बाण मारतो. त्यामुळे कर्णाला फार त्रास होतो आणि
ते द्वंद्व सोडून दुसऱ्या रथाने निघूनही जातो. इथेच आपला 128वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 129. धृतराष्ट्र विचारतो की अरे संजय, आता मला सांग, माझा मुलगा दुर्योधन काय म्हणाला जेव्हा तो पाहतो की कर्ण भीमाकडून हरल्यावर रणक्षेत्र सोडून जातो. कर्ण पुढे काय करतो जेव्हा तो भीमाला तेजस्वी तळपताना पाहतो. त्यावर संजय सांगतोय की कर्णाला पुन्हा भीमाकडे द्वंद्वासाठी जाताना तुमचा मुलगा पाहतो आणि तो समजतो की भीमाचं अर्घ्य दिलं गेलं आहे आता या यज्ञात. त्यांच्यात पुन्हा एक द्वंद्व सुरू होतं. दोघेही रागावलेले दिसत होते. दोघांचे डोळेही लाल झालेले होते. दोघंही जोरजोराने श्वास घेत होते, जणू काही सापच आहेत. खऱ्या योद्ध्यांप्रमाणे ते एकमेकांना जखमी करतात, जसे काही दोन सरब एकमेकांना भिडलेले आहेत. भीमाला द्यूताच्या वेळचे प्रसंग आठवतात. त्याला ते वनातील त्रासदायक दिवसही आठवतात. त्यानंतर अज्ञातवासाचे दिवस आठवतात. त्याला त्यांचं स्वकष्टाने मिळवलेलं राज्य कसं लुबाडलं गेलेलं आहे ते सगळं काही आठवत असतं आणि त्याचा परिणाम त्याच्या लढण्यावर होत असतो. कौरवांचं दुष्टासारखं वागणं आठवतं. त्यात कर्णाचा जो भाग होता तो त्याला विशेष आठवतो. त्याला कुंतीचे कष्टाचे दिवस आठवतात. लाक्षाग्रहाचे दिवस आठवतात. द्रौपदीचा विनाकारण झालेला अपमान त्याला आठवतो. दुःशासनाने तिचे केस पकडून तिला कसं खेचत सभागृहात आणलं ते त्याला आठवतं. त्यावेळी त्या लोकांनी केलेला त्यांचा अपमान त्याला आठवतो. द्रौपदीला ते म्हणतात की तुझे नवरे भिकारी झालेले आहेत, त्यांची लायकी तिळाच्या तुसा इतकी सुद्धा नाही, हे त्यांचे उद्गार त्याला आठवतात. त्याला हेही आठवतं की ते म्हणत आहेत की त्या भावंडांना द्रौपदी त्याची सेविका व्हावी असं वाटतंय. पांडवांचे कपडे पाहून ते कसे हसतात तेही त्याला आठवतं. भीमाला त्याच्या लहानपणापासूनचे ते सगळे वाईट अनुभव आठवायला लागतात आणि त्यामुळे तो आणखीनच क्रूर होतो कर्णाशी लढताना. भीम त्याचं धनुष्य सज्ज करून कर्णावर धाव घेतो. कर्ण त्याच्यावर बाणांचे वार करतो. 9 कर्णावर भीम चाल करून जातो. एखाद्या संतापलेल्या हत्तीसारखंच त्याचं वागणं होतं. भीम त्याचं शंखू वाजवतो. त्याचा आवाज शेकडो तुतार्यांसारखा होता. कर्ण मात्र त्याला सहजपणे घेत होता. कर्ण त्याच्या रथाचे घोडे भीमाच्या रथाच्या घोड्यात घुसवतो. ते पाहून तिथे पाहणारे योद्धे मोठ्या मोठ्यांदा किंचाळून त्यांना उत्तेजन देत असतात. त्यांचा उत्साह वाढत होता. त्याचप्रमाणे तुमच्या योद्ध्यांना पुढे काय होणार त्याची फिकीर होत होती. जिथे ते लढत होते ती भूमी यमाचं स्थानच झालेलं होतं. यमाच्या नगरीचं रूप त्या जागेला प्राप्त झालेलं होतं. दोघेही तुल्यबळ ठरतच होते. तुमच्या दुष्ट कारभाराचा परिणामच तिथे दिसत होता. ते एकमेकांचा जीव घेण्यासाठीच लढत होते. त्यांच्या सोनेरी बाणांमुळे आकाशात प्रकाश पडत असल्यासारखं वाटत होतं. जणू काही चमकणारे अशनीस तिथे पडत आहेत. त्यांचे बाण एका सरळ रेषेत जात होते. कृष्ण आणि अर्जुन समजतात की कर्णाशी लढणं भीमासाठी भारी जात आहे. त्यांच्या बाणामुळे तिथे असलेले अनेक हत्ती घोडे बाण लागल्यामुळे मरत होते. त्या मरणाऱ्या जनावरांमुळे मोठा संहार तिथे होत होता. ते सगळेच मरणारे लोक आणि प्राणी तुझ्या सैन्याचेच होते. इथेच आपण आपला 129वा भाग संपवणार आहोत. भाग 130. धृतराष्ट्र बोलतो की मला वाटतंय भीमसेनाचं धाडस कौतुकास्पदच आहे. अरे संजया, मला सांग की तो कर्ण जो देवांना भारी जातो व भीमासारख्या सामान्य धनुर्धाऱ्याला हरवू का शकत नव्हता? मला तू ते सांग. त्या युद्धात ते एकमेकांचे जीव घेण्यासाठी लढत होते की कसं? ते दोघेही कसे लढत होते ते पाहिलं की कर्ण का भीमाला पराभूत करत नव्हता ते समजत नाही. दुर्योधनसुद्धा ते पाहून नवल करत असला पाहिजे. कर्णाचा पुन्हा पुन्हा भीम पराजय करत आहे ते पाहून मला भोवळ येऊ लागली आहे. मला वाटतं त्याचा अर्थ कौरवांचा निश्चितपणे पराभव होणार आहे. माझ्या मुलाच्या चुकीच्या धोरणांचाच हा परिणाम आहे. त्यामुळेच कर्ण भीमाला सुद्धा कधीही पराभूत करू शकणार नाही. अरे संजया, पृथाची मुलं जेव्हा जेव्हा कर्णाने त्यांच्याशी युद्ध केलं ते जिंकतच आलेले आहेत. एरवी कर्णाला कोणीही हरवू शकत नाही हे सर्वमान्य सत्य आहे. मग त्यांनाच तो का बरं हरवू शकत नाही?
कदाचित माझ्या मूर्ख मुलाला ते माहिती नसावं. पार्थाच्या मुलांना माझ्या मुलाने लुटलेला आहे, जो कुबेरासारखा श्रेष्ठ आहे. माझ्या मुलांना वाटतंय तो कोणालाही लुटू शकतो. त्यांनी विनाकारण पांडवांचा अनेक वेळा उपमर्दही केलेला आहे आणि मी सुद्धा त्यात सामील झालो, माझ्या मुलांवरील प्रेमामुळेच, मायेमुळेच. पंडूची मुलं नैतिकदृष्ट्या श्रेष्ठच आहेत. त्यांच्याशी जे झालं ते व्हायला नको होतं, हे मला आत्ता समजतं आहे, जेव्हा युद्धाचा 16वा दिवस उगवलाय. कुंतीचा ज्येष्ठ पुत्र जो शहाणपणाचा आणि नैतिकतेचा पुतळाच आहे, नेहमी सामोपचाराचा पुरस्कार करत राहिलेला आहे. परंतु माझी मुलं समजली की तो कमजोर आहे, म्हणून तो शांततेच्या गोष्टी करतोय. वस्तुतः परिस्थिती तशी नव्हती, ते मला सुद्धा आत्ता समजू लागलेलं आहे. इतर पांडवांचं त्यांच्याशी आज्ञाधारकपणे राहण्याचा सुद्धा माझ्या मुलांनी चुकीचाच अर्थ घेतलेला आहे. त्याची निष्पत्ती आज आम्ही अनुभवत आहोत. आता भीम कर्णाशी द्वंद्व करत आहे, त्याबद्दल तू मला सांग. संजय म्हणतोय, ऐका महाराज, 2 उन्मत्त हत्ती एकमेकांशी झुंजावेत तसे ते दोघेही भाऊ झुंजत होते. विकर्तनाचा मानसपुत्र भीमाला ठार मारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. भीमावर तो अनेक बाण मारतो. भीम ते सगळे बाण तोडून टाकत होता. भीम कर्णाच्या सारथ्याला मारतो एक मोठा लांब बाण. कर्ण भीमावर एक शर फेकतो. त्यानंतर तो जोराने आरोळी ठोकतो. जसा काही त्या शराने भीमाचा मृत्यूच झालेला आहे. त्याची आरोळी ऐकून तुझे मुलगे खुश होतात. भीम त्या शराचे तुकडे करतो. कर्णाचा मृत्यू व्हावा ह्या अपेक्षेने भीम अनेक बाण त्याच्यावर फेकतच असतो, जणू काही यमाचेच ते बाण आहेत. कर्णाचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते. भीम त्याच्याने हटत नव्हता. दोघेही जोरजोराने गर्जना करीत होते, जसे काही 2 सिंहच तिथे झुंजत आहेत. प्रसंगी ते दोघेही एकमेकांकडे तीक्ष्ण नजरेने पाहत होते की त्यानंतर काय करायचं आहे ते समजावं म्हणून. ते दोघेही त्यांच्या हिंमतीची पराकाष्ठाच करत होते. तशा प्रकारे त्यांचं द्वंद्व चालू होतं. अधूनमधून त्यांना त्या द्वंद्वाचं हसू पण येत होतं. दोघांनाही समजत नव्हतं की असं कसं हे द्वंद्व होत आहे. कारण कर्ण तर भीमाच्या पेक्षा धनुर्विद्येत कितीतरी पटीने अव्वल होता, तरीही तो भीमाला चीत करू शकत नव्हता आणि त्याचंच दोघांना आश्चर्य वाटत होतं. मधूनच कर्ण चिडून भीमाला शिव्या देऊन धुतकारत असो आणि भीम त्यापेक्षा जास्त काही करून त्याचा कर्णाबद्दल तिरस्कारही व्यक्त करीत असे. भीम कर्णाचं धनुष्य मोडतो, नंतर त्याचे घोडे ठार मारतो, त्यानंतर त्याच्या सारथ्याला देखील जमिनीवर फेकतो. त्यामुळे कर्ण रथाशिवाय झाला होता. त्याला भीमाच्या बाणाने बांधलेलं होतं, त्यामुळे कर्ण मोठ्या अवघड परिस्थितीत गेला होता. भीमाच्या बाणाने तो बधीर झाला होता. त्याला कळत नव्हतं की काय आता मी करावं. कर्णाची ती अवस्था पाहून दुर्योधन बेचैन झाला होता. तो त्याचा भाऊ दुर्जय ह्याला कर्णाला मदत करण्यासाठी सांगतो. तो सांगतो दुर्जयाला त्या दाढी नसलेल्या पांडवाचा खून कर, म्हणजेच कर्ण वाचेल. ती आज्ञा ऐकून तो तुझा मुलगा भीमावर चाल करतो. भीमावर तो बाणांचा वर्षाव सुरू करतो. भीमाचा संताप अनावर होतो आणि तो दुर्जयाच्या मर्मस्थानी वेध घेतो. त्याला यमाच्या घरी पाठवतो. दुर्जन खाली मरून पडतो. ते पाहून कर्णाला फार वाईट वाटतं. तो अश्रू ढाळतो. त्याच्या देहाभोवती प्रदक्षिणा घालून त्याचा तो सन्मान करतो. त्यानंतर जिंकल्याच्या आविर्भावात भीम कर्णावर असंख्य बाण असे मारतो की त्याच्या अंगाची साळुखी झालेली होती. तेवढं झालं तरी कर्ण भीमापुढे हार काही मानत नाही. हार मानणं म्हणजे 2 हात वर करणं असा तेव्हा रिवाज होता. सो आपला 130वा भाग आपण इथे संपवणार आहोत. भाग 131. संजय पुढे सांगत असतो की कर्ण पूर्णतया भीमाकडून पराजित झाला होता. तो दुसऱ्या रथात चढतो आणि पुन्हा भीमावर बाण मारायला लागतो. भीम त्याच्यावर बाणांचा वर्षाव चालू ठेवत मोठमोठ्यांदा ओरडत असतो, विजयाच्या घोषणा करत. एकमेकांवर बाण मारणं आणि शरीरावर बाणांचे वार करणं हे असं दोघांचं चालूच होतं. भीमाच्या बाणांनी कर्णाच्या सर्वांगाला जखमा झालेल्या होत्या. तुलनेने भीमाच्या अंगाला कमी जखमा झालेल्या होत्या. तरीही त्यांचा द्वेष एकमेकांबद्दलचा यत्किंचितही कमी झालेला नव्हता, उलट तो वाढतच होता. त्यानंतर कर्ण
भीमाच्या अंगावर चालून जातो जसे मच्छर ज्योतीवर झडप घालतो. कर्णाने फेकलेला भाला जो भीमाचा नाश करण्यासाठी होता तो भीमाला जबर अशी इजा करतो आणि नंतर मातीत घुसतो. त्यामुळे संतापलेला वृकोदर एक भली मोठी गदा त्याच्यावर जोराने फेकतो. इंद्राच्या वज्रासारखीच ती होती. ती गदा कर्णाच्या या नव्याने मिळालेल्या रथाचे घोडे ठार मारते. त्यानंतर भीमाचे बाण कर्णाचा ध्वजस्तंभ पाडतो. त्यानंतर तो त्याचा नवीन सारथी ठार मारतो. पुन्हा कर्ण बेरथ झालेला होता. कर्ण तो रथ सोडून देतो. आता तो जमिनीवर उभा असतो जसा बेसहारा असावा. त्याला समजत नसतं की असं कसं होत आहे. भीमासारखा एक सामान्य धनुर्धारी त्याला कसा काय बेजार करू शकतोय. त्याच्या हातात फक्त एक तीरकमठा असतो पण बाण नसतात. त्याचा भीमाला विरोध मात्र सतत चालू असतो. दुर्योधन ते पाहतो आणि ते विलक्षण दृश्य त्यालाच काय पण सगळ्यांनाच नवल करत असतं. दुर्योधन त्याचा भाऊ दुर्मुख त्याला सांगतो की जा आणि कर्णाला एक रथ दे. मोठ्या भावाचं ते ऐकल्यानंतर तो कौरव भीमाला आव्हान देत त्याच्यावर बाणांचा मारा सुरू करतो. ते दुर्मुखाचं आव्हान भीमाला आवडतं. तो जिभल्या चाटतच त्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतो आणि काही बाणातच तो त्यांच्या दुर्मुखाला यमाकडे धाडतो. दुर्मुख मेल्यानंतर मात्र कर्ण त्याच्या रथात चढतो. दुर्मुख धारातीर्थी आडवा पडलेला होता. त्याच्या अंगात भीमाचे बाण घुसलेले दिसत होते आणि सर्वांग देखील रक्ताने भरलेलंच होतं. ते दृश्य पाहून दुर्योधनाच्या डोळ्यात पाणी येतं. कर्ण त्या रथातूनच दुर्मुखाच्या कलेवराला 3 प्रदक्षिणा घालतो आणि नंतर तिथून निघून जातो. कर्णाला अजूनही समजत नसतं की असं का होत आहे ते. भीम त्याला हरवत आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा तो हरलेला असतो. हा प्रकार त्याच्या समजण्याच्या पलीकडचाच होता. आकाशातील देव ऋषीसुद्धा अचंबाच करत असतात. कर्ण विवंचनेत पडलेला आहे ते पाहून भीम त्याच्यावर आणखीन बाण मारतो. भीम 4 जोरदार बाण मारतो. ते आकाशात उंच जाऊन मग कर्णाच्या चिलखतात घुसतात. त्यामुळे कर्णाचं रक्त मातीत पडतं. कर्ण त्याचा जास्त विचार न करता भीमाच्या उजव्या दंडाला 14 बाण मारतो. त्यानंतर ते बाण जमिनीत घुसतात. त्यावेळी सूर्य मावळतीच्या दिशेने चाललेला होता. त्या कर्णाच्या बाणाने भीमाचं बरंचसं रक्त जमिनीवर सांडतं. तरीही तो त्याचे बाण मारणं काही थांबवत नाही. तो त्याच्या सारथ्यांवर बाणांचा माराच करत असतो. भीमाच्या त्या सतत जिंकण्यामुळे कर्णाचा गर्व हरण झालेला होता. तो आता निराश झालेला दिसत होता. तो नामचंद योद्धा रणभूमी सोडून अखेरीस पळून जातो. भीम मात्र त्याचं धनुष्य वर करून तो जिंकला असल्याचं तुझ्या लोकांना दाखवत असतो आणि एक मोठी गर्जनाही करत असतो. पांडवांच्या कडील रणवाद्ये जोरांनी वाजवली जातात भीमाचा जय व्यक्त करण्यासाठी. आणि इथेच आपण आपला 131वा भाग संपवणार आहोत. भाग 132. धृतराष्ट्र पुढे म्हणतात की अरे गवळगणा, माणसाचं भाग्य हेच श्रेष्ठ असतं. तुमच्या कर्तृत्वाला काहीही किंमत नसते. आता पहा, हा अधिरथाचा मुलगा मोठा धनुर्धारी पण पंडूंच्या मुलापुढे हरतच होता. कर्णाला त्याच्या तिरंदाजीचा मोठा गर्व होता, पण त्या प्रसंगाने त्याचं गर्वहरणही झालं. तो सगळ्या पांडवांना आणि कृष्णाला असं एकत्रितपणे हरवण्याच्या वल्गना करत होता. मग त्याचं काय झालं ते दिसलं. खरं पाहिलं तर साऱ्या पृथ्वीवर कर्णासारखा तेज तिरंदाज मिळणारच नाही. असं असूनही ह्या प्रसंगी तो हरत होता. तो नालायक दुर्योधन मला नेहमी सांगायचा की कर्ण कधीही न थकणारा धनुर्धारी आहे, पण ह्यावेळी मात्र तो थकत होता म्हणूनच हरत होता. जर तो वसुसेन म्हणजेच कर्ण मला जोडीदार मिळाला तर मी सगळं जग जिंकून घेईन. त्याच कारणाने तो नेहमी पांडवांची आपल्याला आवश्यकता नाही असंही सांगत असे. पांडव बुळे आहेत. नेहमीच तत्त्वज्ञानाच्या नीतिमत्तेच्या कारणाने ते वागत असतात. असे लोक राज्यकारभारासाठी कुचकामी असतात असं तो मूर्ख मुलगा मला समजवत असे. आता काय झालं त्या कर्णाच्या चतुराईचं? पुढे राजा संजयाला विचारतो, संजया, म्हणून मला सांग, ते कर्णाचं पळून जाणं पाहिल्यानंतर दुर्योधन त्याला काय बोलतो? तो माझ्या मुलाला दुर्मुखाला त्याला मदत करण्यासाठी पाठवतो, त्याचं काय होतं? तो भीमाच्या हातून मारला जातो.
माझा आणखीन एक पुत्र मारला गेला पांडवांच्या हाती, त्यात काय मिळालं आम्हाला? अरे संजया, मला सांग, अश्वत्थामा, कृप आणि शल्य हे सुद्धा त्याच्यापुढे टिकाव धरू शकले नाहीत, ज्याच्याकडे मरुतांची शक्ती एकवटलेली आहे, 10,000 हत्तींचं बळ आहे. असं माहीत असताना त्याला का माझी मूर्ख मुलं डिवचत आहेत ते मला समजत नाही आहे. तो पांडव साक्षात यमाचा अवतार आहे हे माहीत नाही का माझ्या मुलाला? कर्ण त्याच्या घमेंडीत भीमाबरोबर लढत होता तेव्हा नियतीने त्याच्या गर्भहरणासाठी भीमाची नियुक्ती केली आहे असं मला वाटतंय. त्यातून कर्ण काही शिकणार आहे की नाही? अशा भीमापुढे कोण टिकाव धरू शकेल? तो अर्जुनाच्या शोधात माझ्या सैन्यात शिरलेला आहे. त्याने त्याआधी द्रोणांना पळवून लावलं होतं, तेही तुम्हाला सांगितलेलंच आहेच. एक वेळ यमाच्या घरात गेलेला माणूस परत येऊ शकतो, पण भीमाच्या हातात सापडलेला कधीही परत येणार नाही, अशीच त्याची ख्याती आहे. अविचारी लोक त्याच्या वाटेला जाऊन त्याला आव्हान देतात, जसे कीटक ज्योतीत घुसतात आणि मरतात. मला आठवतंय सभेत भीम काय बोललेला होता ते. त्यांनी कौरवांचा संहार करण्याची प्रतिज्ञा केलेली होती. कर्णाचा हा पराजय पाहून माझे दुःशासन आणि इतर मुलगे काही शिकणार आहेत की नाही? तो मूर्ख दुर्योधन नेहमीच बोलत असतो की तो दुःशासन आणि कर्ण पांडवांचा खात्मा करणार आहेत म्हणून. आता कर्णाला भीमाने हरवलेलं आहे आणि त्याचं सर्वस्व खलास केलेलं आहे, ते पाहून तो काय म्हणाला ते आता मला ऐकायचं आहे. त्याच्या चुकीमुळे माझे कित्येक पुत्र नाहक मारले गेलेले आहेत. किती बांगड्या विनाकारण फुटलेल्या आहेत. किती सुखी संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या सगळ्या कर्मांचं काय फळ माझ्या मुलाला आणि पर्यायाने मला स्वतःला भोगावं लागणार आहे ते एक ईश्वरच जाणे. रागावलेला भीम यमापेक्षा जास्त भयप्रदच वाटतो. तो वडवानलापेक्षा जास्त दाहक आहे. रागावलेला भीम माझ्या सगळ्या पुत्रांचा वध करणार आहे असं मला राहून राहून सारखं वाटतं आहे. संजय ते ऐकून पुढे म्हणतोय की अहो कौरवा, ह्या दुःख करण्यात काय अर्थ आहे? त्या सगळ्याच्या मागे आपली स्वार्थी प्रवृत्ती कारणीभूत आहे हे प्रथम लक्षात घ्या. आपल्या मुलांच्या दोस्तांचे लाड पुरवून आपणच तर ही वेळ आणलेली आहे. तुमच्या खऱ्या सल्लागारांचं आपण कधी ऐकलेलंच नाही आहे, त्याचाच हा परिणाम आहे. दुर्योधनाला बिघडवण्याचं काम फक्त आपण केले आहे हे विसरून चालणारही नाही. आता त्यापुढे काय झालं आहे ते सांगतो, ते ऐका. कर्णाचा पराभव झाला ते तुमच्या 5 पुत्रांना काही आवडलं नाही. त्यामध्ये धर्मरसन, दुर्धर, जय आणि दुर्दुम त्यांच्या रुबाबदार चिलखतात पांडवांवर तुटून पडले. ते प्रथम रुकोदराला घेरतात. भीम त्यांचं हसत हसत स्वागत करतो. कौरवातील 5 भीमावर चालून गेले हे समजल्यावर कर्णसुद्धा त्यांच्यात सामील होतो. कर्णाला आलेला पाहून भीम प्रथम त्याच्यावरच जातो. ते सगळे भीमावर बाणाचा वर्षाव करू लागतात. भीम त्याच्या मजबूत तीरकमठ्याने त्या तुझ्या मुलांना एक एक करून यमाकडे पाठवतो. त्यांच्याबरोबर त्यांचे घोडे आणि सारथीसुद्धा यमाकडे जातात. मारले गेलेले ते तुमचे पुत्र त्यांच्या रथातून जमिनीवर कोसळतात. त्यावेळी भीमाकडे पाहण्याचं कोणीही धाडस करत नव्हतं. त्याचा जोशच विलक्षण होता. कर्णाने मात्र त्याचं युद्ध चालू ठेवलेलं होतं. ते दोघेही पुन्हा पुन्हा एकमेकांच्याकडे लाल झालेल्या डोळ्यांनी एकटक पाहत होते. ते एकमेकांचा अंदाज घेत होते की त्याचे तिरकमटे ताणलेले होते. इथेच आपण आपला 132वा भाग संपवणार आहोत.